नमस्कार दादा, नमस्कार. आपलं नाव कसं? पहिल्याचे मालक कुमारी पैलवान भूमी श्रीपत शेठ भोईर पिसवली कल्याण पहिले मुरबाडला असतात. हे मालक आहेत. दादा आपलं नाव सांगा पूर्ण. श्रीपत गोपीनाथ भोईर. होय. गाडी पैलवान भूमी श्रीपत शेठ भोईर पिसवली 50-50 हॉटेल या नावाने गाडी पलते. नक्कीच दादा, गुलालात आलेली गाडी आहे, गुलाल दिसतोय, काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? आजचा गुलाल चांगला झाला, चांगला बैल पळाला. मनासारखा बैलाला थोडासा आजार आहे, माहीत असतं तर बैल हल्ला नसता आम्ही. थोडा त्याच्या तोंडाला फोड्या आल्यात, तरी पण गाडी झाली चांगल्यापैकी. नक्कीच आजचा गुलाल दिलेला आहे, अपेक्षा पूर्ण केलेल्या आहे. काय सांगाल नंदीबद्दल, काय सांगाल, किती गुलाल झालेले आहेत? नंदी हा एकदम लहान असताना मी वासरू घेतला आहे, बबलू सोनावणे त्यांच्याकडून. पण वासरू घेतला तेव्हा असंच होता, एकदम दावरा होता, शिंगा अशी पडलेली होती. त्याला अशी खुराक देऊन त्याला वासराला शिंगांचा रंगरूप देऊन त्याला बनवला आम्ही चांगला. आणि बैल चांगला पळतो, चांगला म्हणजे आतापर्यंत मला वाटतं या मागच्या वर्षी या वर्षी पकडून 70 ते 72 शर्ती केल्या असतील त्यांनी. 72 शर्यती केलेल्या आहेत. टॉपमध्ये घेताना दोन्ही साईड पब्लिक बोलतो. दोन्ही साईड पब्लिकनं पळतो आणि कंटिन्यू गुलालात आहे. कंटिन्यू नक्कीच ट्रेनिंग वगैरे कसं आहे? कारण कंटिन्यू तुम्ही बोलला की ट्रेनिंग वगैरे असते चांगलं, काय सांगाल? आपला सांगते एक जुना बैल पाहिजे, त्याला शिकवायला लहान असताना 8-6 महिन्याचा वासरू असतो तर शिकवायला लागतं त्याला. हळूहळू त्याला शिकवायला लागतं, गाडी झुपून न्यायची, झुपून आणायची, त्याला शिकवायला लागतं, पवणी द्यायला लागते, तेव्हा तो चालतो बैल. खुराक वगैरे काय आहे घरी बैलाचा? डाल दाल शेंगदाणा पेंड आहे, उसाच्या वाड्या आहेत, मका आहे. रेग्युलर वैरण. नक्कीच आतापर्यंत किती गुलाल झालेले आहेत? 70-72 झाली. 70-72 गुलाल झालेले आहेत. नक्कीच आठवणीतलं असं कुठलं मैदान आहे का तुमच्या? प्रत्येक मैदानावर उसाडणा फेमस आहे आमचा. उसाडण्यात गुलाल घेतल्याशिवाय मी जातच नाही. उसाडणा आम्ही राहतो बैला असतात मुरबाडला, कोरवले गाव म्हणून आहे, शिवला कॉलेज तिथे. तेवढ्या लांबून आम्ही उसाडण्याला येतो. नक्की. उसाडण्याला आम्हाला गुलाल भेटतात, गुलाल घेतल्याशिवाय जातच नाही आम्ही. नक्कीच नाद लागलेला, कसा नाद लागलेला आहे तुम्हाला? लागलेला नाद आहे की मला बघायचा शौक होता. असते हा म्हणला माझा मित्र आहे फार्म हाऊसच्या आता घ्यायचा का बैल. आम्ही लॉकडाऊन मध्ये गेलो बैल घ्यायला. वजीर नावाचा बैल आता वरती घाटावर, त्याच्यापासून नाद लागला आम्हाला. आता आमचं मथुर पण आहे, छोटा मथुर, तो पण दुसऱ्यानं दिला ते बाजूला, त्यांना दिला पेरायला, तो पण चांगला पळतो. त्याची मथुरची आणि दसऱ्याची गाडी, ही गाडी आली का परतच नाही, पडतच नाही गाडी. बिलकुल नाही पडत. नक्कीच किती आपल्या दावणीला किती नंदी आहेत टोटल? आता घरी आमच्या फार्म हाऊस 3 आहेत. एक 3 आहेत. कमांडो आहे, दसऱ्या, मथुर आणि वजीर वरती आहे करोंडी पाटीला, दरबार हॉटेलांकडे. अच्छा, तिकडे 3 फेऱ्यामध्ये पळतो. 3 फेऱ्यामध्ये. नक्कीच 3 फेऱ्याचे कुठली मैदान झालेले आहेत आतापर्यंत? वजीरने जवळजवळ 2 मैदानं चांगली केली. आदातमध्ये, दुसऱ्यामध्ये गुलाल 1-1 नंबर, 2-2 नंबर केले. नक्कीच काय सांगाल त्या मैदानाबद्दल, काय सांगाल वजीरबद्दल? वजीरचा तर विषय नाही, वजीरचेच हे सगळे म्हणजे वजीरनी ज्यांना ट्रेन केले शिकवलेत सगळ्यांना एकदम शिस्त. कधी बाहेर जात नाही, कधी काहीच नाही. 4 गांधी पहिलं सर्व पहिले 4 गांधी मध्ये. एक छोटा आहे बच्चा घरी कमांडो म्हणून, तो पण दोन्ही साईडनी पळतो भरपूर, एकदम म्हणजे 5-6 महिन्याचा वासरू आहे. 3 फेऱ्यांचा मैदान आपल्याकडे कर्जतला पहिल्यांदाच झाला, कर्जत भागात. पण त्या भागामध्ये आदात असताना ही दसरे आणि मथुरनी गट पास केला, अंतरात 2 टांग्याच्या अंतराने ओपनच्या गटामध्ये. नक्कीच नंदीचा पळ पण चांगला आहे. शर्यत क्षेत्राबद्दल काय सांगाल दादा आजच्या दिवशी? आजच्या दिवशी काही शर्यत उस्तानेवाल्यांचं नियोजन म्हणजे तो 1 नंबरच आहे. त्यांचं काही नियोजनला कोणी तोडू शकत नाही. त्यांचं नियोजन म्हणजे पक्का फिट असतंय. तिथं ओळख बिलक नात्या होतं, काही चालत नाही. नक्कीच मानाचं मैदान म्हटलं जातं, खूप मोठं मैदान. कारण बैलगाडा महोत्सव सुद्धा इथेच झाला होता. खूप मोठं असं मैदान असतंय, नाव आहे या मैदानाचं बिंजोडमध्ये. मी विचारेन शर्यत क्षेत्र आहे संपूर्ण ओव्हरऑल, त्याच्याबद्दल काय सांगाल? आजची जी पिढी, नवीन पिढी आलेली आहे, त्यांना काय सांगाल? नवीन पिढीने काय शर्यत करावा, प्रेमापोटी करावा, मैत्रीपूर्वी करावी. झगडा त्यांचे नाही. कमिटी मजबूत आहे, कमिटी सक्षम आहे. कमिटीच्या पुढे कोण जात नाही. नेम आहेत ते नेम पाळले जातात. कमिटीविषयी काहीच नाही, कमिटी आहे मजबूत म्हणून शर्यती क्षेत्र चालू आहे. नक्कीच म्हणजे कुठेतरी अंकुश आहे कमिटीचं सुद्धा, चांगली गोष्ट आहे. नक्कीच धन्यवाद दादा या छोट्याशा मुलाखतीबद्दल. थँक्यू.